मित्रांनो, ट्रेडिंगमधलं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट आज आपण डिस्कस करणार आहे. बरेच लोक ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात आणि नक्की ॲक्च्युली त्याचं आउटपुट काय जनरेट होतं, ट्रेड फेल कसे होतात या गोष्टींचा अंदाज येत नाही. एक ट्रेडिंगमध्ये एक असं सिक्रेट आहे, हे जर सिक्रेट तुम्हाला अंडरस्टँड झालं तर मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता. हे फक्त काय एक असं तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी मोठं सिक्रेट आहे आणि खरंच तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही अशी काहीच कन्सेप्ट नाही. इथं एकदम रिअलिस्टिक आणि 100% प्युअर पद्धतीने नक्की मार्केटमध्ये तुम्हाला काहीच येत नसेल आणि एवढी एक कन्सेप्ट जर तुम्ही वापरली तरी मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. नक्की हिडन सिक्रेट काय, तर हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. मित्रांनो, आपण व्हॉल्यूम म्हणजे हा शब्द ऐकलाय, पण व्हॉल्यूम म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. व्हॉल्यूम म्हणजे काय हे पहिल्यांदा डिस्कस करतो. ज्यावेळेस नंबर ऑफ बायर्स आणि नंबर्स ऑफ सेलर्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. म्हणजे जर तुम्ही एखादा स्टॉक बाय करताय किंवा एखादा ऑप्शन बाय करताय, त्यामध्ये किती लोक घेण्यासाठी उत्सुक आहात आणि किती लोक विकण्यासाठी उत्सुक आहात, त्यांचा जो क्वांटिटी असतो त्या क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो, व्हॉल्यूम्स. जर तुम्ही प्राईजवर ट्रेड करताय आणि प्राईजवर ट्रेड करताना तुम्हाला बऱ्यापैकी वेळा असं जाणवतं, अरे ह्या प्राईजला आला पण ह्या प्राईजवर न लगेच रिटर्न कसं काय झाला, तो रिटर्न नाही झाला पाहिजे. मग त्यावेळेस तुमची सायकोलॉजी सिच्युएशन चेंज होती, तुम्ही बिघडता. पण मग तसं न होता तुम्ही त्या ठिकाणी जर व्हॉल्यूम चेक केला असता का, कॅन्डल कधी कधी एक भरपूर व्हॉल्यूम अशी बनते, म्हणजे व्हॉल्यूम एकदम छोटं बनतं आणि कॅन्डल एवढी मोठी बनती. मग त्यावेळेस त्या कॅन्डलमध्ये नंबर ऑफ बायर्सच नाहीत किंवा नंबर्स ऑफ सेलर्सच नाही आणि तुम्ही तर असं बसलेत का बायर सेलर जरी नसले तरी तुम्ही डायरेक्ट ती कॅन्डल्स पाहून तिथे एंट्री केलेली आहे. अशा वेळेस तुमचे लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे सिक्रेट किती वर्क करतं तुम्ही इथून मागे किती वर्ष जरी पाहिलं आणि व्हॉल्यूम जर तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड केलं का, ती घनता किती आहे बायर्सची आणि सेलर्सची आणि किती लोक त्या ठिकाणी उत्सुक आहेत पहा. हा जो पूर्ण सायकोलॉजीचा जो पूर्ण रेशो आहे हा कशावरती आहे, तुमच्या जो एक्झॅक्ट जो तुमचा पार्ट आहे, नंबर ऑफ बायर्स आणि नंबर्स ऑफ सेलर्स, म्हणजे त्याला आपण दुसऱ्या भाषेत त्याला डिमांड्स अँड सप्लाय असं म्हणतो. मग हा जो सप्लाय कुठनं कमी होतो किंवा सप्लाय कुठनं वाढतो, हा एका छोट्या छोट्या कॅन्डल्सवरती डिपेंड असतो आणि त्या कॅन्डल्समधल्या व्हॉल्यूममध्ये डिपेंडन्स असतो. मित्रांनो, मी निसं तुम्हाला असं ओरली सांगणार नाही का कॅन्डल्स अशी बनती, कॅन्डल्स तशी बनती, व्हॉल्यूम असं म्हणतं. तर आज आपण प्रॅक्टिकली सुद्धा जाणार आहे डीपमध्ये, कशा पद्धतीने तुम्हाला व्हॉल्यूमचा वापर केला जाऊ शकतो आणि ते काय काय कशा पद्धतीने त्याचे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सुद्धा आपण आजच्या मार्केटमध्ये शो करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये शो करणार आहे का. पहा, हे ट्रेंडिंग स्टॉक्स आहेत, यांचं व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि याचा आउटपुट असा आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट असा येऊ शकतो. बऱ्यापैकी वेळा मार्केटमध्ये आपण वेगवेगळे इंडिकेटर्स वापरतो आणि त्यानुसार ट्रेड करायला जातो. पण इथं तुम्हाला तसं काही करायचं नाही. सिंपल इंडिकेटर्समध्ये जायचं आणि इंडिकेटर ॲड करायचे. इथं रेजिस्टन्स रिअल ब्रेकआउट होतोय का, रेजिस्टन्स फेक ब्रेकआउट होतोय का, सपोर्ट फेक होतोय का, म्हणजे फेक ब्रेकडाऊन होतोय का, ह्या गोष्टी तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतात तुमच्या व्हॉल्यूमनुसार. तर चला मित्रांनो, या स्क्रीनवरती मी तुम्हाला समजून सांगतो शेअर मार्केटमध्ये व्हॉल्यूम हिडन सिक्रेट कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यावर आपण कशा पद्धतीने वर्किंग करू शकतो. लक्ष द्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, व्हॉल्यूम नक्की आपण प्रॅक्टिकली पाहणार आहे का, कशा पद्धतीने व्हॉल्यूममध्ये सिक्रेट काय आणि ते सिक्रेट तुम्ही कसं वर्किंग करू शकता. इथं तुम्हाला सिस्टममध्ये आता आपण व्हॉल्यूम नावाचा एक फोल्डर बनवला आहे. एक जसं का आता इन्फोसिस आहे, ओके, इन्फोसिस नावाचा एक स्टॉक आपण आयडेंटिफाय करतोय. स्क्रीनवरती पूर्ण लक्ष तुमचा फोकस या चार्टवरती असू द्या. आता इथं व्हॉल्यूम कुठे आहे, इथं खाली व्हॉल्यूम्स आहे. व्हॉल्यूम कसं ॲड केलं मी, इथं फंक्शन्समध्ये गेलो, फंक्शन्समध्ये व्हॉल्यूम ॲड केलं, त्यावेळेस इथं व्हॉल्यूम दिसते. ओके, मी इथनं रिमूव्ह केलं, जसं काय व्हॉल्यूम डिलीट. ओके, परत त्याच्यावरती क्लिक करतो आणि इथून पण व्हॉल्यूम डिलीट करतो. ओके, इथं पहा, हे व्हॉल्यूम डिलीट. आता व्हॉल्यूम दिसतच नाही, इथं खाली काय दिसते का, काहीच नाही. फंक्शनमध्ये जा, व्हॉल्यूम ॲड करा, व्हॉल्यूम इथे टाईप करा. लई तुम्हाला माहिती नसेल, आता माझं फेवरेट आहे म्हणून मी तिथे ॲड करून ठेवलं आहे. ओके, इथं व्हॉल्यूम नाव दिसेल आणि इथे खाली व्हॉल्यूम आलेलं दिसेल. याच्यामध्ये आता व्हॉल्यूममध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ज्या ठिकाणी कॅन्डल्स ह्या छोट्याल्या आहेत पण त्याच्यामधलं व्हॉल्यूम हे मोठं आहे. तुम्हाला कसं आयडेंटिफाय होतं, इथं लक्ष द्या स्क्रीनवर. इथं पहा, ह्या एवढ्या कॅन्डल्स आहेत, ह्या कॅन्डल्स किती छोट्या आहेत, बारक्या आहेत. आपल्याला वाटतं का याच्यामध्ये लई मोठी बाईंग झालेली आहे, नाही लक्षात येत. पण इथं जर तुम्ही पाहिलं, इथं लगेच लक्षात येईल तुम्हाला ही बाईंग किती मोठी झालेली आहे, ह्या बाईंगमध्ये किती लोक आलेले आहेत. इथं पहा, हा एवढा मोठा बाईंगचा झोन आहे. ओके, जसं इन्फोसिसचं सांगितलं आहे, म्हणजे आता इथून बाईंग झाल्यानंतर आता त्याची व्हॅल्यू 1487, तर त्याच्यानंतर तो गेला 1650, म्हणजे 31पर्यंत. मग तसं जर पाहिलं तर त्याची 130 पॉईंटच्या आसपास मुवमेंट झालेली आहे एका व्हॉल्यूमच्या बेसिसवर. सेम आपण जसं काय दुसरा एखादा स्टॉक आयडेंटिफाय करू तिथं, ओके, त्याला कसा रिझल्ट येतो तो चेक करू. जसं आपण इन्फोसिस चेक केला, इन्फोसिस नंतर जसं काय आता इथं एक श्रीराम फायनान्स म्हणून आहे. ओके, त्याला आपण एक टेस्ट करू, श्रीराम फायनान्स कसं वर्किंग करतो. ओके, आता इथं स्क्रीन दिसते तुम्हाला. स्क्रीनवरती मी काय कुठले पण स्टॉक, ओके, 4AA श्रीराम
फायनान्स. ओके, हा NSE हा मी ॲड केला श्रीराम फायनान्स. आता इथे श्रीराम फायनान्सला लक्ष द्या. ओके, इथं पहा कॅन्डल्सचं व्हॉल्यूम किती आहे, ही कॅन्डल किती मोठी आहे पहा, आणि तिचं व्हॉल्यूम किती आहे, आणि ही कॅन्डल किती छोटी आहे आणि हिचं व्हॉल्यूम किती मोठं आहे. सांगायचं काय, इथूनच त्याच्यामध्ये बाईंग आले, ह्या कॅन्डलपासूनच व्हॉल्यूममध्ये बाईंग आले. म्हणजे ही जी डेट आहे 9 मे 2025. ओके, 9 मेलाच त्याच्यामध्ये बाईंग आले. मग 9 मे नंतर 10 मेला तुम्हाला दिसतं इथं स्पष्ट बाईंग आलेलं क्लिअर. आता 9 मे पासून जरी बाईंग तुम्हाला अंडरस्टँड झाले, तुम्ही इथं कडताच स्टॉक बाईंग केला आहे 613ला. तर आजपर्यंत आता अजून तर त्याचं टार्गेट वगैरे त्या गोष्टी पेंडिंग आहेत, पण मग जरी आजपर्यंत आपण त्याचा हाय चेक केला तर 683 आहे. 683 म्हणजे जवळजवळ एक 20%च्या आसपास रिटर्न्स त्यांनी फक्त एक 10 दिवसामध्ये दिलेत आपल्याला. इथं काय सांगते, व्हॉल्यूम सांगते तुम्हाला. आता जसं का सेम एक्झाम्पल मी तुम्हाला आणखीन एखादा स्टॉक आयडेंटिफाय करून दाखवतो. व्हॉल्यूम कसं जनरेट केलं जातं हे लक्षात द्या. नंबर ऑफ बायर्स आणि नंबर्स ऑफ सेलर्स. तुम्हाला जास्त डोकं लावायचं नाही, इंडिकेटर्समध्ये जायचे, व्हॉल्यूम्स ॲड करायचे. व्हॉल्यूम्स ॲड केल्यावर आता इथं व्हॉल्यूम किती आहे, आता पहा मार्केट खाली पडणार आहे. ओके, मार्केट खाली पडणार आहे और मार्केट वरती जाणार आहे, इथं लक्षात घ्या. आता इथं पहा व्हॉल्यूम किती छोटं आहे, हे व्हॉल्यूम आहे. ओके, पहा लगेच ह्या कॅन्डल्स छोटी आहे, व्हॉल्यूम मोठं आहे. दुसऱ्या कॅन्डलला व्हॉल्यूम वाढले, त्याच्यापेक्षा तिसऱ्या कॅन्डलला व्हॉल्यूम आणखीन स्ट्रॉंग आहे. म्हणजे परत इथून तो ब्रेक करून अजून स्ट्रॉंग जाऊ शकतो. मग इथून परत ब्रेक केल्यानंतर ते व्हॉल्यूम कंटिन्यू. आता पहा ही कॅन्डलचं व्हॉल्यूम थोडं छोटं झालं आहे, पण याच्या पुढच्या कॅन्डलचं व्हॉल्यूम थोडं स्ट्रॉंग राहू शकतं. मग जसं टाटा, आता पहा सपोज टाटा घ्या किंवा कोल इंडिया घ्या. आता कोल इंडियाचं एक एक्झाम्पल घेऊ आपण, ते पण तुमच्या थोडंसं लक्षात येईल. असं काय नाही, तुम्ही कुठल्याही कॅन्डलचं एक्झाम्पल घेतलं, कुठल्याही चार्टचं एक्झाम्पल घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का तुम्हाला तो आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. इव्हन जसं आता आपण बाईंगचं पाहिले तसं आपण सेलिंगचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. सेलिंगमध्ये इथं तुम्ही कुठे आहे, इथं पहा हा आहे सेलिंगचा पार्ट फर्स्ट. ओके, आता इथं व्हॉल्यूम आले, याच्यानंतर पहा ही एवढी मोठी कॅन्डल आहे आणि ह्या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचं व्हॉल्यूम सेम आहे. इवन त्याच्यापेक्षा जास्त जर ही कॅन्डल पाहिली तर ही एवढी छोटी कॅन्डल आहे, तिच्यामध्ये पण सेलिंग आली. त्याच्यानंतर 2 दिवसात मार्केट एवढं डाऊन आहे. सेम सिच्युएशन. ओके, सेम सिच्युएशन. आता तुम्हाला एक इथं पहा, इथं एकदम महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो आहे या ठिकाणी. आता इथला जो पॉईंट आहे, ओके ओके, हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये हा फर्स्ट, ही कॅन्डल किती मोठी आहे, डेट काय आहे त्या कॅन्डलची 25 एप्रिल 2025. किती मोठं सेलिंग आहे पहा इथं, त्याच्यात व्हॉल्यूम किती स्ट्रॉंग आहे. ओके, पण आता 25 एप्रिल 2000 इथं झाली बरोबर, त्याच्यानंतरची कॅन्डल पहा ही कशी आहे आणि तिचं व्हॉल्यूम पहा. म्हणजे काय, मार्केट खाली जाणार आहे हे इथून आयडेंटिफाय झाले आणि ते इथपर्यंत आलंय पण. ओके, मग हे तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, व्हॉल्यूम एक असं सिक्रेट आहे जे जर तुम्ही प्रॉपर वापरलं, कंटिन्यू वापरलं, त्याच्यावरती फोकस ठेवला कन्सिस्टन्सी तर मार्केटमध्ये तो तुम्हाला पैसा कमवून देणारा एक चांगल्या पद्धतीचा इंडिकेटर ठरू शकतो. फक्त इन्व्हेस्ट करताना तुमचा कोण जो इन्व्हेस्टर्स किंवा तुम्ही कोणाला विचारून करता, ॲडवायझरी असेल त्याला एकदा विचारा. फक्त माझं स्पष्ट म्हणणं आहे, जर कन्सेप्ट क्लिअर करायची, अंडरस्टँड करायचे तर असं व्हॉल्यूम वापरता येणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत तुम्ही व्हॉल्यूम वापरले नाही वापरले आणि इथून पुढे वापरणार का? जर वापरणार असेल तर व्हॉल्यूम नावाची जी काही कमेंट्स असेल ते आत्ता आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.